आणि आता महाफास्ट 100 मधून घेऊयात बातम्यांचा आपण वेगवान आढावा। बघूयाचं जागा वाटप ठरलं। ठाकरे गट 23 जागा लढणार। 23 पैकी 2 जागा मित्रपक्षांना देण्याची ठाकरेंची तयारी, सूत्रांची माहिती। काँग्रेसच्या वाट्याला 15 ते 17 जागा, तर शरद पवार गटाला 9 ते 11 जागा मिळण्याची सूत्रांची माहिती। वंचित मबिया बरोबर आल्यास अकोल्याची जागा सोडणार, त्याशिवाय वंचितला आणखी 1 ते 2 जागा देण्याची तयारी, सूत्रांची माहिती। मुंबईत ठाकरे गटाची 4 जागा तर काँग्रेसची 2 जागा लढण्याची तयारी। ईशान्य मुंबईसाठी काँग्रेस आग्रही, मात्र वंचित सोबत आल्यास ईशान्य मुंबईची जागा देण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। शाहू महाराजांसाठी काँग्रेस कोल्हापूरच्या जागेसाठी आग्रही। कोल्हापूरच्या बदल्यात ठाकरे गटाकडून सांगलीच्या जागेची मागणी, तर भिवंडीसाठी काँग्रेस आणि शरद पवार गटात रस्सीखेच। लोकसभा निवडणुकांपूर्वी अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता। माळशिरसमधील धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर भाजपच्या वाटेवर। उत्तम जानकर अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत। बीडमधून पंकजा मुंडे लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू। पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळाल्यास धनंजय मुंडे स्टार प्रचारक असणार। एक भाऊ बहिणीला दिल्लीत पाठवण्यासाठी प्रयत्न करतोय, तर दुसरीकडे भाऊ आणि बहिणीमध्ये लढत होणार आहे। पंकजा मुंडेंचं उदाहरण देत रोहित पवार यांचा अजित पवारांना टोला। पंकजा मुंडेंच्या लोकसभा उमेदवारीच्या चर्चांवर भागवत कराडांना प्रश्न। भागवत कराडांनी पंकजा मुंडेंसंदर्भातील प्रश्नावर जोडलेत हात। लोकसभा उमेदवार निश्चितीसाठी भाजपकडून 6 जणांची समिती। फडणवीस, बावनकुळे, दानवे, मुनगंटीवार, चंद्रकांत दादा, शेलारांचा समितीमध्ये समावेश। लोकसभेसाठी संभाव्य नावं समितीकडून जवळपास निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच। दोन्ही पक्षाकडून दावे सुरूच। शिंदे गटाकडून सोशल मीडियावर किरण सामंतांचे स्टेटस, भाजपकडून प्रमोद सावंतांच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर शिवसेनेचा दावा राहणार। शिंदे गटाच्या उदय सामंतांचं हे वक्तव्य। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये उभं राहणाऱ्यांनी आपण 2.5 लाख मतांनी पाडणार ही मानसिकता ठेवून यावं, ठाकरे गटाच्या विनायक राऊतांचा विरोधकांना इशारा। अमरावतीतून नवनीत राणा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढण्याची शक्यता। उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजनांसह पियुष गोयल, शेलारांच्या नावाची चर्चा आहे। अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या नावाची भाजपकडून चाचपणी सुरू आहे। फडणवीसांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणावरून विधानसभेत गदारोळ। आरोपी योगेश सावंत आणि रोहित पवारांचा संबंध काय? विधानसभेत राम कदम आणि आशिष शेलार आक्रमक। भाजप आमदारांनी मांडलेला प्रश्न फडणवीसांना खुश करण्यासाठी आमदार रोहित पवार यांची भाजप आमदारावर टीका। गडचिरोली लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार बदलण्याची शक्यता। भाजपकडून राष्ट्रवादीचे नेते धर्माराव बाबा आत्राम यांना विचारणा। आत्रामांनी भाजपच्या तिकिटावर लढू नये, अजितदादांची भूमिका, सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी भागवत कराड इच्छुक। छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या जागेवर भाजपनं दावा केलाय। केंद्रीय निवडणूक समिती उमेदवार ठरवणार, भागवत कराड यांची माहिती। लोकसभा निवडणुकीत मराठा समाज 10 उमेदवार उभे करणार। नांदेडच्या महादेव पिंपळगाव येथील गावकऱ्यांचा निर्णय। निवडणुकीला येणारा खर्च वर्गणीतून केला जाणार। राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करणार असल्याची गावकऱ्यांची माहिती। ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या रवींद्र फाटकांच्या नावाची चर्चा। रवींद्र फाटक हे शिंदे गटाचे आमदार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे। उमेदवारी मिळाल्यास ठाण्यात फाटक विरुद्ध राजन साळवी थेट लढत होणार। वंचितला 27 जागा लढायच्या नाहीत, तर त्यांनी 27 जागांवर तयारी केली। संविधानाच्या रक्षणासाठी वंचितसह आम्ही सर्व एकत्र, तर वंचितसह मविया राज्यात 48 जागांवर लढणार, संजय राऊतांची माहिती। शिवाजीराव आढळराव पाटलांची आज पदाधिकाऱ्यांसोबत आंबेगावात बैठक। शिवाजीरावांच्या एनसीपीच्या पक्षप्रवेशावरून चर्चांवरून बैठकीला महत्त्व आहे। शिरूर लोकसभा लढवण्यासाठी अजित पवारांची तयारी सुरू। अजित पवारांचा 3 मार्चपासून शिरूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा। जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूरसह भोसरी आणि हडपसरचा आढावा ते घेणार। नाना पटोले शरद पवारांच्या भेटीला। पवारांच्या भेटीसाठी पटोले सिल्व्हर ओकवर दाखल। राज्यातील पेपरफुटी प्रकरणावरून विरोधक आक्रमक। विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन। पेपरफुटी एसआयटीची चौकशी मागणी होती। सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या कारखान्यांवर राज्य सरकार मेहरबान। अशोक चव्हाणांसह कल्याण काळे, अमरसिंह पंडित, प्रशांत काटेंच्या कारखान्यांनाही मुदत, मात्र पंकजा मुंडेंच्या कारखान्याला मुदत नाही।
ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल. सलीम कुत्तासोबत पार्टी केल्यानं बडगुजर यांच्या अडचणी वाढल्या. 8 वर्षांपूर्वी घडलेल्या प्रकरणावर आज गुन्हा दाखल झाला. माझ्यासोबत इतर 7 ते 8 जणांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांची मागणी. सुधाकर बडगुजर यांच्यावर सूडबुद्धीनं गुन्हा दाखल. भाजपच्या कार्यकर्त्यांना सलील कुत्ता पार्टीचं नियोजन केलं होतं. संजय राऊत यांचे सुधाकर बडगुजरांवरील दाखल गुन्ह्यावर हे उत्तर आहे. सुधाकर बडगुजरांचा गॉडफादर संजय राऊत, नितेश राणेंचं वक्तव्य तर बडगुजरांसोबत संजय राऊतांचीही चौकशी झाली पाहिजे, राणेंची मागणी. शिंदे गटाकडून भाजपची गुलामी सुरू. काही काळानंतर शिंदे गटाला भाजपची वेठबिगारी करावी लागणार. अंबादास दानवे यांची शिंदे गटावर टीका. मनसेच्या आंदोलनानंतर पुणे विद्यापीठाचं अमित ठाकरेंना पत्र. 1 मे पर्यंत मराठी भाषा भवनाचं काम पूर्ण करणार, पुणे विद्यापीठाचं आश्वासन. मराठा क्रांती मोर्चातील रमेश पाटलांना पोलीस कोठडी. प्रवीण दरेकरांना शिवीगाळ केल्याप्रकरणी रमेश पाटलांवर गुन्हा दाखल करत अटक. दक्षिण मुंबईत भाजप विरुद्ध ठाकरे गट थेट लढत असणार. ठाकरे गटाकडून अरविंद सावंत तर भाजपकडून राहुल नार्वेकरांचं नाव जवळपास निश्चित.